रत्नाकरित फारा कुंडोळी शिंगारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा गुणगुंदी मुकोरे चरणी घागरिया जय देव जय मंगल. आज आपण टी शर्ट घातले देवासोबत देवाच्या भेटीला सगळ्यांनी एकाच कलरची टी शर्ट घातली. आता आपण कसारा घाट चढणार आहे. तिथे नारळ बिरळ देतील, फटाके वगैरे लावायचे आणि निघायचे जल्लोष करत करत. सगळे फुल एन्जॉयच्या मूड मध्ये आहेत आता. कसारा घाट एक तासातच चढतील असं वाटतं आता. आमची मनोकामना पूर्ण करीशी आमची मनोकामना. तुम्ही हासत नाचत या अंगणा तुम्ही हासत नाचत या अंगणा. सिद्धिविनायक विघ्नविनाशक चिंतामणी तू अष्टविनायक घेण्या दर्शन आलो गौरी नंदना घेण्या दर्शन आलो गौरी नंदना. सगळे आता निघालोय, आपण पण पाया पडून निघूया. मागे लय आहेत. कसाऱ्याला पण भरपूर जण आले आपल्याकडे. पण पालखी पुढे आहे. मी जरा पंट्याला बघायला मागे गेलेलो, पुढे आलो परत. व्ह्यू बघा, व्ह्यू. सगळे आता तिकडे अर्धे पाणी प्यायला थांबले आहेत. सगळे वेगवेगळे झाले. पालखी लय पुढे गेली, आपण हळूहळू मागेच झालो. हर्षद वगैरे चालतोय तिथे, ओंकार वगैरे मागे आहेत. गाड्यासला बेकार येत आहेत, चालायलाच होत नाही. खड्ड्यातनं या दगडातनं चालावं लागतंय. गाड्या जवळ जिथून निघतो तेव्हा. असा प्रॉब्लेम आहे की सामान चालावं लागतं इकडे. लवकर आता पालखीला भेटू आपण. चल जरा चढलो आहे, चालत एवढा वर आलो आहे. कसारा घाट चढला, जास्तीत जास्त कवर केला. आता फक्त 20-30% बाकी आहेत. टेम्पो लावला आहे, घाटच जायचं आहे. आनंदी आनंद श्रावण बाळा संगीत सर्वती धुंद भजने गाणे एवढा आनंदी आनंद श्रावण बाळा संगीत भजनी धुंद. गाडी लावून नाश्ता केला. जवळच हॉल्ट आहे बोलतो. 5-10 मिनिटावर हॉल्ट आहे आमचा. अजून 5-10 मिनिटं आपण अजून लागणार आहेत. आता घाटनदेवी येईल थोड्या वेळाने, तर ती कासवबावडी येईल थोडी 5 मिनिटं. तिथे जाऊया, थांबलो तर थांबूया, नाही तर निघू. आणि पुढं बघा पोचलो आपण आपल्या घाटनदेवीला. पालखी ते थांबली आहे. आपण जाऊन देवीच्या पाया पडून पहिले हातपाय धुवून घेऊया. राहिले पाया पडतात, आपण पण पडूया. बाकी कधी टाकणार
दुसरी आलं हा मस्त काकडा कापताय स्लो आहेत पण कापताय काकडा झाल्यात मस्त सगळं अजून येईल आपली पण या मिसळ पाव आहेत लाईन लागली आहे लाईन सगळे बसलेत खात आहेत अजून आपण काटण देवीला आहे आपला पण नंबर लावलेला असला आता आपण पण जाऊन उभे राहूया चला नाश्ता बिस्टा सगळा झालाय सगळे निघतायत निशाणी गेली पुढे पालख्या तर काढतायत बाहेर चल लवकर सावा भक्ता विसावा आरती साई बाबा आयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव इकडे आपण आरती केली आता आणि चहा बी प्यायला निघालोय आरती जण गावात नाही गेली आहे आपण हव्याने चाललेलो आता चालूया मस्त की डायरेक्ट चेक नाही केला समोर चालता चालता आपल्याला बघा काय दिसलं वगैरे वाजवायचं आपल्याला बंदूक थोड्या वेळाने दाखवतो पण समोरून बघा काय माता येते भीती आहे फक्त मारेल याची गेली बाबा इकडची मागे आता पण चालूया थोड्याने कधी एक चालवलं तेव्हा दाखवीन तुम्हाला भेटू आता हॅलो फक्त हॅलो नाही तरी चालेल झालं काय घ्यायचं आहे सर बंद कर थांब 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 चला अरे ओके आता मॅगडीत बसलोय स्टारबक्समध्ये पण गेलेलो स्टारबक्समध्ये पण जाऊन आलो आता मस्तपैकी हे बसले त्या साईडला पण आहे आता ऑर्डर आली की तुम्हाला दाखवतो तोपर्यंत टाइमपास करू आपण ही अर्धी ऑर्डर आली आहे आपली अजून येते तर खाऊया आपण साईराम भावांनो आता आपण मॅगडीत बसलेलो आहे बघा निघालो आता मॅगडीतनं सगळेजण आपले पूर्ण आपली ती गँग होती ती सगळी आपला ग्रुपच पूर्ण बसलेलो आपण आता आपण निघालो आहे हळूहळू सगळे निघत आहेत अर्धे जण वाटतं हर्षद वगैरे पुढे गेले आपण पण निघूया चला आणि डायरेक्ट आता लवकर लोकेशनवर जाऊया दुपारच्या हॉल्टवर एका माणसांचे पराक्रम बघा त्यांनी काय केलं चौका दाखव स्टारबक्समधनं कॉफी पितोय त्यांनी बर्गर खाल्ला परत तो कॉफी गेला स्टारबक्समध्ये गेला आणि तो बोललाय उद्या सगळ्यांना तो मस्त आहे की हवा ते खिलवणार आहे पुढे आणि गोटी गावाचा जमला तर तो सगळ्यांना भेल देणार आहे आपल्या ग्रुपला बघा त्याची सर म्हणून आपण निघालो आहे मगाशीच मॅगडी बसणार आता बघा तुम्ही डोक्याला मी बांधली आहे आपला गमछा कारण की ऊन लय आहे कडक ऊन पडलं आहे पूर्णपणे आणि लय त्रास होतो चालायला डोकं लय गरम म्हणून आपण असे चालतो आहे सगळ्यांनी टोप्या घातल्या आहेत म्हणणं गेले आम्ही ती बॅगेतच विसरलो आज आता ती उद्या घेऊनच जाणार आहे ती त्यामुळे आता असं चालायलाच होत नाही ऊन लय आहे इकडनं कसारापासनं नाही कसारापासनं आम्हाला उन्हाची सुरुवात झाली कडक ऊन सुरू झाला इकडे चालायला पण नाही काल भिवंडीच्या नंतर पण होतं आम्हाला दुसऱ्या दिवशी बसणार तिसऱ्या दिवशी बसणार उन्हाचालाही त्रास व्हायला लागला आणि हॉल्ट पण आपल्या जवळजवळ नसल्यामुळे आपल्या उन्हाचाच चालावं लागतं आहे तर भेटू आता नंतर भेटू नो चेक नाका बघू शकता तुम्ही त्यामुळे मला दाखवतो चेक नाका ते चेक नाका आहे आपण इथे परत थांबलो आहे थोड्यासाठी अजून आपली पब्लिक थोडी अर्धी मागे राहिली आहे ती आले की एकत्रच निघू आपण तोपर्यंत आपण इकडे जरा टाईमपास करूया सगळे बसले आपली गँग आली आहे परत सगळे आले हर्षद स्वरूप ओमकार तिकडे टाकून चौका विपुल तुषार तर सगळे आपण चालत सुटलो आहे आता डायरेक्ट हॉल्टवरच थांबायचं आहे नॉनस्टॉप चालायचं आहे अंड्या पुढे गेला आहे त्याला चालायला होत नाही हळूहळू चालतं बोलला
आपल्या रस्त्यात भेटेल. चला ना आपण आता शिरून 5 मिनटं झालेत मार्केटमध्ये. बस पुन्हा बाजार आहे. आज मार्केट चालू आहे त्यामुळे लय गर्दी आहे. आज भाज्या बिज्यांचं मार्केट आहे. लय गर्दी झाली. आज थोडीशी कमी झाली बोलतात पण चालतो आहे. अजून आपला स्पॉट लय लांब आहे. पोचू आता थोड्या वेळात. चला पुन्हा आपण एक घेतलं आहे. इथेच आपल्याला भेटलं 150ला दिलं त्यांनी. आता पुढे जाऊन तुम्हाला वाजून दाखवतो. आपल्याकडे आता पाणी नाही. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो मी. खाली भावांना आपण आपल्या दुपारच्या हॉल्टवर पोचलो आहे. मस्त जाऊया आज इथं आत आहे हॉल्ट. जाऊन बसूया नंतर दाखवतो. हा जेवण बिवण सुरू झालं आहे. जेवूया आणि आराम करूया. चला भावांना जेवायला जाऊया. जेवणात काय भात आहे, डाळ, भाजी कसली आहे रे? भेंडी मसाला भाजी, लोणचं, नळ्या आणि तिकडे कांदे ठेवले छोटे छोटे करून. चला आपण जेवूया. भावना आता आपण निघालो दुपारच्या स्पॉटवर ना. निशाणी आधीच पुढे गेली. आपण आलो तशी 5 मिनिटांनी निशाणी गेली. पालखी पुढे निघाली आहे. अंट्याच्या पायावर नस चढल्यामुळे आपण त्याला घेऊन चालतोय. सूर्य पण मावळा झाला आहे. व लवकर सगळ्यांना गाठायचं आहे जास्त स्पीडमध्ये. इकडे जरा रस्त्यावर चोरी मारीला होतात त्यामुळे आपल्याला एकटं नाही चालायचं आहे. पालखीसोबतच चालायचं आहे. त्याला खेचत घेऊन जाऊया आपण. तर लवकर पकड. काय का पकडतात ते. त्याला घेतलं आहे आता घेऊन जाऊया डायरेक्ट. पालखीला जास्त लांब नाही टाकायचं आपल्याला. नजरेत दिसेल पालखीचे जरा जास्त जवळ तेवढं ठेवायचं आहे आणि आपण चालत राहायचं आहे. ह्याला घेऊन चालूया. चला बघा पालखीला चालण्याचा जो उत्साह. तो चाय पिता पिता चालतोय. थांबायचं नाही त्याला. मला माहिती आहे नंतर इथे रिस्क आहे. तो आधीच चालतोय. चाय प्यायला पण ब्रेक नाही घेते तो. सोबत पालखी आहे. पालखीसोबतच चालतोय. भाऊ निभा मामाची वेळ खायला आलो आपण. सगळे बसले. पालखी आली आहे फुल स्पीडमध्ये. डोळ्याने पालखी घेतली 1 साईड. चाय पियाला आणि जी पालखी सुटला तो इथे थांबला. अजून एक आले आता मिस्टर ना असं असं बस बस आता मिसलं लिंबू आणि जरा जायला देतात कोणाला. आपण निघालो आता. पालखी बाहेर काढली. सगळे इकडनं आता एकत्र जाऊ डीजेच्या टेम्पोसोबत. हळूहळू चालत जाऊया रात्रीच्या स्पॉटला. डीजेची गाडी आली आहे पुढे. चालत सुटलो आता. सगळे लाईनीतच चालत आहे. दिसत आपले सगळे पूर्ण पालखीचे सगळे पदाधिकारी एकत्र चालत आहेत. सगळे आता एकत्र पहिल्यांदा पोचू हॉल्टो. तर थोडे पुढे मागे राहतो आपण 5-5 मिनिटाच्या फरकाने. पण आता सगळे एकत्र आहेत. चला मग
साईराम साईराम पालखी थांबली बघा. जरा वेळ आपण ब्रेक घेतलाय. थोडा वेळ थांबू आणि मग निघू. भक्तीला आलं उधान, आलं उधान, आलं उधान. साईची पालखी सजली हो छान, सजली हो छान, सजली हो छान. माझ्या बाबांची पालखी लाडकी साई बाबाची चिलीम म्हणतात मला. म्हणून आपण पालखीसोबत पोचलोय. राज आपला हॉल्ट आहे. जेवण बनतंय.